या बातमीपत्राचे प्रायोजक आहे सुलक्ष्मी नॉवेल्टी, नॉवेल्टी कॉस्मेटिक अँड इमिटेशन ज्वेलरी, होलसेल व रिटेलर्स. संपर्क संदीप फलके 98 22 92 11 38. माझं असं म्हणणं आहे की जे काही जरांगे साहेबांनी आतापर्यंत इथपर्यंत आणलं आंदोलन ते ठीक आहे, पण आता त्यांच्या हातून चुका होऊ नये मला वाटतंय. आता त्यांनी सरळ सरळ म्हणजे संविधानिकरित्या काय आपल्याला मिळू शकते याचा शोध घेतला पाहिजे. शोध घेण्यापेक्षा शोध आम्ही घेतलेलाच आहे, तो फॉर्म्युला त्यांनी वापरला पाहिजे. हे माननीय भुजबळ साहेबांनी ही भूमिका घेतली पाहिजे की मराठ्यांना आरक्षण देताना जर धक्का लागत नसेल, आपलं आरक्षण वाढत असेल तर माझी त्याला नाही आहे. जे काही हरिभाऊ राठोड सांगतात त्याच्या भूमिकेशी मी सहमत आहे. असं ते बोलले पाहिजे, सरकारमध्ये बोलले पाहिजे, बाहेर मीडियामध्ये बोलले पाहिजे. किंवा ते म्हणतात की त्यांना वेगळं आरक्षण द्या, त्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. वेगळं आरक्षण म्हणजे काय, कसं देणार, मी जे सांगतो तसं त्यांनी सांगायला पाहिजे. असं तर ह्या 2-3 गोष्टी आहेत. ह्या गोष्टी जर मान्य भुजबळ साहेबांनी समजून घेतल्या तर निश्चितपणे आरक्षण मराठा समाजाला मिळेल आणि ओबीसीला धक्का लागला. 1 तारखेपासून आपल्या पुण्यावरून 1 तारखेपासून अशी यात्रा काढणार होतं. जर या 8 दिवसात झालं नाही, मला विश्वास आहे की माझा जो फॉर्म्युला आहे तो जरांगे पाटील, भुजबळ साहेब आणि सरकार यांनी जर समजून घेतलं तर हे 4 दिवसाचंही काम नाही. हे नाही झालं तर आम्ही आमची भूमिका आमच्या ओबीसीना पटवून देऊ आणि मराठा समाज आणि ओबीसी एकत्र आणू आम्ही आणि त्याच्यावर परत आम्ही वेगळा लढा लढू. आमचा लढा राहील उपवर्गीकरणाचा, आमचा लढा राहील भाईचारा, एकोपा, गावगाडा हा अबाधित राहिला पाहिजे, विशाल राहिला पाहिजे. गुण्या गोविंदांनी हे जाणले पाहिजे. हा आमचा लढा.